जेव्हा टाळी लागते तेव्हा सिंगर होता का बामन होता, डायरेक्ट सूर ताल लावून टाळी म्हणत होता डायरेक्ट. जेव्हा हा गाणं त्यांनी बँडवरती लावला असं वाटत होतं की आता नाचायला पळून जाऊ, पण मी स्वतःवरती खूप जास्त कंट्रोल ठेवलं होतं. वेलकम बॅक टू गाईज न्यू व्हिडिओ. तर आज आम्ही जातोय पाणी पावसाळ्याचं नवरदेव नवरीचं लग्नाला आणि आज माझ्यासोबत आहे माझी मम्मी आणि मी. तर आम्ही कोणत्या गावाला लग्नाला जातोय मला पण माहिती नाही आणि माझ्या मम्मीला पण माहिती नाही, कारण की आम्हाला माहिती नाही लग्न कुठे, असं आम्ही फक्त जातोय. जब हम लग्न को जा रहे थे तवय तिथे अशा रस्ता होता पूर्ण सुमसाम, कोणी दिसत नव्हतं तिथं. डायरेक्ट बादलबाई डायरेक्ट कसं तरी आम्ही विचारत असं लग्नाला आम्ही येऊन लागलो होतो. आणि ते हनुमान मंदिर पण एवढं लांब होतं दिसत सुद्धा नव्हतं. थोडे आगे जाकर मुझे वो हनुमान मंदिर थोड़ा सा दिखने लगा और उधर को जाकर वो बैंड बजने लगा. तिकडे ते बँड हळूहळू वाजत होतं आणि माझं लक्ष पूर्ण या भगवान वीर एकलव्यच्या मूर्तीकडे होतं. जेव्हा हा गाणं त्यांनी बँडवरती लावला असं वाटत होतं की आता नाचायला पळून जाऊ, पण मी स्वतःवरती खूप जास्त कंट्रोल ठेवलं होतं. लग्नाला आलेली मंडळी नाचत होती आणि मी त्यांची गंमत बघत होतो. मला एकदम बोगस वाटत होतं, कारण की मला पण नाचायचं होतं यार. त्यामुळे आणि नाचून वगैरे घेतलं आणि आपण आता मंडपात येऊन लागलो. जेव्हा टाळी लागते तेव्हा सिंगर होता का बामन होता, डायरेक्ट सूर ताल लावून टाळी म्हणत होता डायरेक्ट बादलबाई डायरेक्ट. टाळी वगैरे संपन्न झाली आणि आपल्याला वरण सोडून बुंदी येऊन लागली. मला आधीच भूक लागून गेली होती, त्या कारण मी बुंदी खायची सुरुवात करून दिली. तर चला मग आजसाठी एवढं, भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.